नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पीक विमा योजना संदर्भातील 24 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। ओके, तर शेतकरी मंडळींनो, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजना ही जी आहे ती राबवली जाते। याच योजनेसंदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या समोर आलेल्या आहेत। सर्वात पहिली आणि मोठी अपडेट म्हणजे महाराष्ट्र शासनाने काही भागांमध्ये नाकारलेल्या पीक विमा दाव्यांची फेर तपासणी आता करण्याचे जे आदेश आहेत ते दिलेले आहेत। विशेषतः तांत्रिक कारणामुळे प्रलंबित किंवा नाकारलेल्या दाव्यांची पुन्हा तपासणी आता करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची सुद्धा खात्री आहे, शक्यता आहे। ओके, तसेच यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना आता निर्देशसुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे हे जे काम आहे ते आता लवकरात लवकर होण्याची जास्त शक्यता आहे। ओके, तसेच जर तुमचा पीक विमा दावा तांत्रिक कारणांमुळे नाकारला गेला असेल शेतकरी मंडळींनो, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आता दुसरी महत्त्वाची अपडेट पाहूया, ती म्हणजे की मे आणि जून महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान जे आहे ते झालेले होते। यामुळे शासनाने संबंधित जिल्ह्यांमध्ये पंचनामे आणि नुकसान नोंदणीची प्रक्रिया जी आहे ती वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत। शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून हालचालीसुद्धा सुरू आहेत। ओके, कारण की झालं आहे काय, मे आणि जून 2026मध्ये अवकाळी पाऊस, गारपीट असेल किंवा वादळी वाऱ्यामुळे राज्यातील 27 जिल्ह्यांमधील 61,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र प्रभावित झाले, नुकसान झाले। त्यामुळे शासनाने आता नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे आणि मदत प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत। ओके, आता तिसरी जी अपडेट आहे ती म्हणजे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तलाठी किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवणे जास्त आवश्यक आहे। पंचनाम्याची माहिती जी आहे ती वेळेवर देणे खूप महत्त्वाचे आहे। ओके, आता 1 ते 15 जून दरम्यान महाराष्ट्रात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला। त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी करू नये असा सुद्धा सल्ला दिलेला आहे। ओके, म्हणजेच की जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी करू नये असा सल्ला दिलेला आहे। मान्सूनची स्थिती लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे खरीप 2026बद्दल। खरीप हंगाम 2026साठी पीक विम्याचे महत्त्व यंदा अधिक वाढलेले आहे, कारण हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांना विविध जोखमींचा सामना सध्या करावा लागत आहे। अशा परिस्थितीत पीक विमा हा जो आहे तो आर्थिक संरक्षणाचा महत्त्वाचा आधार ठरत आहे। आता शासन आणि संबंधित विभागांकडून प्रलंबित दावे, नाकारलेले दावे आणि नुकसान भरपाई प्रकरणांचा आढावा घेतला जात आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या प्रकरणांमध्ये सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा जी आहे ती आता व्यक्त केली जात आहे। ओके, आता शेतकरी मंडळींनी कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल। यापूर्वी आपण एक छोटीशी अपडेट आहे ती अजून एक पाहूया। ओके, नैसर्गिक आपत्ती असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल आणि इतर जोखमींपासून संरक्षणासाठी पीक विम्याचे जे महत्त्व आहे ते आता वाढलेले आहे। त्यामुळे पीक विमा तुम्ही नक्की करून घ्या। ओके, तसेच नुकसान भरपाईवर आता या प्रकरणांवर जास्त लक्ष दिले गेले आहे। ज्या शेतकऱ्यांचे विमा दावे जे आहेत तांत्रिक कारणामुळे प्रलंबित किंवा नाकारले गेले होते, अशा प्रकरणांचा आता जिल्हा स्तरावर आढावा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। याबाबत नवीन काही अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून नक्कीच सांगेल। ओके, आता लाभार्थ्यांनी काय तपासावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल। तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का हे तुम्ही चेक करून घ्या। आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का ते बघा, नसेल तर लिंक करून घ्या। नुकसानीची माहिती जी आहे ती वेळेत तुम्ही नोंदवली आहे का ते नक्की बघा। विमा कंपनीकडे दावा प्रलंबित आहे का हे एकदा चेक करा। जिल्हा कृषी कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रे जी आहे ती सादर केली आहेत का ते एकदा चेक करा। या सर्व गोष्टी नक्की तपासा। तर शेतकरी मंडळींनो, पीक विमा योजना जी आहे योजना ती शेतकऱ्यांसाठी केवळ योजना नसून संकटाच्या काळात आर्थिक आधार देणारी सुरक्षा कवचच मानली जाते। म्हणून प्रत्येक पात्र शेतकऱ्याने आपल्या विमा अर्जाची आणि दाव्याची स्थिती नियमितपणे तपासत राहणे आवश्यक आहे। तर ही होती महाराष्ट्र पीक विमा योजना संदर्भातील 24 जून 2026 पर्यंतची सर्वात ताज्या आणि महत्त्वाची अपडेट। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, शेतीविषयक बातम्या आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।